दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला जिल्हाधिकाऱ्यांनी 100 कोटी रुपयांचा दंड केलेला आहे। शासकीय भूखंड नाममात्र दराने घेताना स्वस्त उपचार करण्याच्या अटीचा भंग केल्याच्या तक्रारी आल्या आहेत आणि त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे। मंगेशकर हॉस्पिटल हे धर्मादाय ट्रस्ट असून सुद्धा उपचारात सवलत दिली जात नाही अशा तक्रारी धर्मादाय आयुक्तांकडे आलेल्या होत्या आणि त्यानुसारच सुनावणी घेत जिल्हाधिकाऱ्यांनी या सुपर स्पेशालिटी रुग्णालयावर कारवाई केलेली आहे। अतिरिक्त जमा केलेले 100 कोटी शासन तिजोरीत जमा करण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत। पुण्यामधून बातमी। पुण्यामध्ये भर रस्त्यात तरुणीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। ही तरुणी पहाटे हॉटेलमधील पार्टीतून मित्राकडे जात असताना ही घटना घडली आहे। पाठलाग करणाऱ्या दोघा तरुणांनी तिचा विनयभंग करून तिला मारहाण केली। यानंतर मदतीला आलेल्या तरुणीच्या मित्राला सुद्धा मारहाण करण्यात आली। या प्रकरणी 21 वर्षाच्या अविनाश धनकुडे आणि 22 वर्षाच्या शेखर कळमकर याला दोघांनाही अटक करण्यात आली आहे। दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली गेली आहे। या मारहाणीची ही सीसीटीव्ही दृश्य आपण बघतो आहोत।